स्माइल इव्हिनिंग. बघता बघता आजचा क्लासचा डे 10. ओके. सो आज जास्ती वेळ थांबायची तयारी आहे. आज आपण बघणार आहे मनी मंत्रा. तुमचं एक पॉवरफुल मेडिटेशन, दैनंदिन प्रॅक्टिस, सकाळपासून रात्रीपर्यंत काय करायची. एनर्जी बॉल मगाशी टाईप करण्यात सुटला माझ्याकडनं, आणि क्वेश्चन आन्सर्स, या सगळ्या टॉपिकला आपण कव्हर करणार आहे. सो सर्वप्रथम सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. सुरू करण्याच्या आधी आपण एक दोन फीडबॅक घेऊ, जास्ती नाही, की बुवा ह्या 10 दिवसात म्हणजे 9 दिवसात एक दिवस आपला व्हायचा आहे. तर ओव्हरऑल कसं वाटलं सेशन? एनीवन? ये 10 दिन कैसे रहे आपकी लाईफ? आजचा डे. सुप्रिया मॅडम बोला, कुठून आहात ते सांगाल आणि कसं वाटलं ते सांगा. मी भोपाळहून आहे. अच्छा. मूळची कोल्हापूरची ती. तर हे सेशन खूप छान. 10 दिवसात खूप माझ्या ह्याच्यात खूप चेंजेस झाले. कुठल्याही गोष्टीवरून थोडीशी म्हणजे मुलासाठी थोडी चिडचिड व्हायची की अरे तू मोबाईल बघतोस, अरे तू हे तो. तर हे पॉझिटिव्हिटी आता एक दुसरी निर्माण झाली आहे की नाही, आपण काय अफर्मेशन द्यायचं आहे आणि काय बोलायचं आहे हे थोडंसं लक्षात यायला लागलं. अँड दुसरी गोष्ट की माइंड खूप शांत झालेलं आहे. काय माहिती नाही, खरं खूपच शांत वाटतंय मला. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मुलाचंच जास्ती टेन्शन यायचं मला की अरे हा इतका हे करतो, कॉलेजला जातो, खरं संध्याकाळी आल्यानंतर बसतो तर मला थोडंसं असं वाटायचं. खरं नाही, आता मला ते एकदम शांत, आणि तो पण त्यामुळं कधी बदलायला लागला. हे मेन गोष्ट झालीये. आपण म्हणतो ना जसं अफर्मेशन देतो तसं. तर आता त्या 10% ऊर्जांनी जर हा 10 दिवसात 9 दिवसात एवढा फरक झाला, तर येस. 100% ऊर्जांनी 90 दिवसात काय ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं हा, याचा मी सेकंड तुम्हाला लेवलला अंदाज? घेणार आहे, तुमचं पूर्ण करणार आहे. मला खूपच छान वाटलंय, कारण का माझा गोल आहे माझ्या मुलीसाठी करायचंय. मला माझ्या मुलीची तब्येत थोडीशी हे असती तर तिच्यासाठी करायचंय. तर नक्की नक्की. पूर्ण मी कोर्स हा करणार आहे. छान, थँक्यू. रागिनी जोशी मॅडम, कुठून आहात? हा मॅडम, असं तर खूप सुंदरच आहे, नो डाऊट, रेकी म्हटल्यानंतर. पण मी असं म्हणत होती की आपली जर एखाद्या दिवशी किंवा मध्ये आपण जर ब्रेक केली एखादा महिना, तर प्रॅक्टिस सुटते का? नाही, मतलब नाही ना. रेकीचं असं काहीच नाही आहे. म्हणजे मी स्वतः सांगते, माझे पहिले गुरु भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर तेव्हाचे डॉक्टर चैतन्य अग्रवाल होते. तर तेव्हा काही इथे म्हणजे सोर्स नव्हता की आपण ऑनलाईन मध्ये किंवा रेकॉर्डिंग वगैरे असं काही नाही. मग माझी 1-2 वर्ष प्रॅक्टिस प्रॉपर झालीच नाही. मला दुसरे गुरु शोधायला खूप वेळ लागला, की लोकल लेवलवर कोणी मिळतं का. मग ते कसं, आणि आमच्या वेळेस तर 2-2.5 तासात अख्खी लेवल संपून जायची. संपून जायचं, कारण बरोबर. काहीच नाही. तर त्याच्यामुळे असं नाहीये, जर जेवढी तुम्ही डेली प्रॅक्टिस करता तेवढा तुम्हाला त्याचा सुंदर रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येत जातो. चालेल. चालेल. खूप छान आहे. थँक्यू. असं तर प्रॅक्टिस माझी चालू आहे रेग्युलर. खूप येस. एक्सपिरियन्स पण सुंदर आहे, मुलं ओके, पण चालेल. शांत आहेत त्याच्यावर. थँक्यू पण थँक्यू. मध्ये मॅनेज होत नाही. नाही मॅडम, कसं आहे, जेव्हा तुम्ही ते ठरवता, तर हम्म. रेकी, आमच्या गुरु नेहमीच म्हणे की सगळ्यांच्याच आयुष्यात तशी येत नाही. ज्यांच्या आयुष्यात खरोखर सकारात्मक बदल करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा रेकी त्यांच्या आयुष्यात नॉक करते. पण ते नॉक केल्यानंतर तुम्ही तिच्यासाठी डोअर ओपन करता की डोअर बंद ठेवता, याच्यावर तुमच्या भविष्याचा पहिला रिझल्ट ठरतो. कारण येस, येस. कसं आहे, इथे येणारा किंवा रेकीत कुठला येणारा, किंवा मी जेव्हा रेकीत गेली, म्हणजे रेकीत आली, तेव्हा सगळ्यात महत्वाचं की आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम असतात, हा, आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं बरोबर. हा उद्देश साठी आपण धडपडत असतो. आणि रेकीने मला त्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये दिलेल्या आहे. कोण आहे? बच्चा. चला, तर एक अजून एक्सपिरियन्स घेऊ आपण, आणि मग आपण आपल्या आजच्या सिलेबसला सुरुवात करू. आज तुम्हाला थोडा जास्ती वेळ बसावं लागेल. ज्यांना प्रश्नांची उत्तरं घ्यायचे त्यांना थोडा जास्त वेळ बसावं लागेल. आणि बाकी सिलेबस आपला कम्प्लीट झाला, मेडिटेशन कम्प्लीट झालं की बाकी जाऊ शकता. आता आपण परत एकदा सांगते, आपण 4 टॉपिक कव्हर करणार आहे. मनी मंत्र मी तुम्हाला देणार आहे. 7 चक्रांचं एक पॉवरफुल मेडिटेशन, ज्याच्यामध्ये तुमचं सेल्फ फिलिंग होणार आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही शारीरिक व्याधी याच्यातनं तुम्हाला आज खूप सुंदर रिलॅक्सेशन या सेशन मधनं मिळेल.
त्यानंतर आपण बघणार आहे दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची आणि एनर्जी बॉल्स. हे टॉपिक कंप्लीट केल्यानंतर आपण आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करणार आहोत. ओके. हा, ज्यांना ज्यांना जेवढा टाइम सुटेबल आहे यू मे कंटिन्यू. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही नंतर रेकॉर्डिंगच्या थ्रू करू शकता. ओके. मेघना जगताप मॅडम, एक लास्ट आपण एक्सपिरियन्स घेऊ आणि पुढे जाऊ. हा, थँक्यू मॅडम. म्हणजे माझं वय 50 आहे, पण MA ला होते तेव्हापासूनची इच्छा होती रेकी करायची, पण मनासारखं काही मिळत नव्हतं, काही ना काहीतरी अडचण येत्या. पहिल्यांदा व्यवस्थित मला म्हणजे तुमच्यामुळे कळतंय आणि व्यवस्थित इच्छा माझी पूर्ण झाली. शांत वाटतं आणि तुमचं ते कट कट डिलीट काय व्यवस्थित लक्षात राहतं. दुसरं म्हणजे माझा पाय फोल्ड होत नव्हतं. एका पायाचा ऍक्सिडेंट झाला, दुसऱ्यावर जोर दे उजवा पाय तो थोडा थोडा फोल्ड व्हायला लागला, हलकं वाटायला लागले. आणि आतून ते तुमचं ते मेडिटेशन होतं ना, पास्ट लाईफ, खूप सुंदर. मी जॉईन मेडिटेशन केले एक्सपिरियन्स करा. आजच्या मेडिटेशन मध्ये यू विल फील द मिरॅक्युलस चेंज इन युअर लाईफ. म्हणजे एक सुंदर अनुभूतीतनं आपण आता थोड्या वेळात जाणार आहोत. ओके. लेवल 2 मी जॉईन केली आज. येस, चला, अभिनंदन, स्वागत आहे आपलं. सोमवारपासून आपला क्लास चालू होईल. हो. ओके, चला. सो आज आपण सगळ्यात पहिले बघतोय एनर्जी बॉल. एनर्जी बॉल पासून आपण सुरुवात करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे पुढे बाकीचे टॉपिक डिस्कस करणार आहे. मनी मंत्र सगळ्यात लास्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करील. काय सगळ्यांना जरा मनी मंत्र ऐकायचा असतो ना, म्हणून जरा आता उशिरा घेणार. चलो, ओके. सो वेलकम सगळ्यांचे. माईक मी आता जरा बंद करून टाकते. ओके ओके ओके, चलो आगे बढ़ते हैं. ज्यांचा माईक चुकून ऑन राहिला असेल तो बंद करून टाकावा. चलो. सो आज आपण असे 4 बॉल बघणार आहे. त्याच्यातला पहिला जो बॉल आपण बघणार आहे तो आपल्या जीवनामध्ये ज्या कुठल्या कारणाने जशी निगेटिव्हिटी आहे तिला आपण आपल्या लाईफ मधनं बाहेर काढून टाकणार आहे. ओके. निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण एक मेडिटेशन करणार आहे. मेडिटेशन आहे एनर्जी बॉल. आणि त्याच्यानंतर 3 असे बॉल ज्याच्यातनं आपण स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि या संपूर्ण पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीसाठी आपण तो बॉल टाकणार आहे. माझ्यासोबत आत्ता तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. आपण ते अनुभव पण घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मेडिटेशन करणार आहे. ओके. चला, माझ्यासोबत रेकीला प्रार्थना करायची आहे. मोठे घेतलं तर ठीक. मी स्वतःची, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा यांच्या आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. ही ऊर्जा क्राउन चक्रातनं आपल्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करून दोन्ही हातांमध्ये प्रवेश करते आहे. दोन्ही हातांमध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही हात रब करायचा आहे आणि एक एनर्जीचा बॉल तयार करायचा. जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर. हे हात जवळ दूर करताना एक हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड किंवा एक अट्रॅक्शन तुम्हाला जाणवेल. हातामध्ये काहीतरी ऊर्जा आलेली जाणवेल आहे. आता हा पहिला जो बॉल आपण तयार करतो आहे, या बॉलमध्ये आपण स्वतःची, घराची, घरच्या लोकांची सगळी निगेटिव्हिटी दूर करणार आहे. आता कशी करायची समजून घ्या आणि माझ्यासोबत सोबत हे प्रॅक्टिस करायची आहे. या बॉलमध्ये मी मंजुषा, माझे पती, दोन्ही मुलं यांच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी आहे ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. माझं घर, घरातील वस्तू, वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. तुमचा असं म्हटल्याबरोबरच हा जो एनर्जीचा बॉल आहे तो हेवी होईल. कारण 3दा हे अफर्मेशन बोला. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घर,
घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, माझे दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि या बॉलला असं पकडून फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. आणि या निगेटिव्हिटी सोबत आपलं नातं नाभीजवळ 3दा कट 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 करायचं आहे. डिलीट डिलीट डिलीट. ही प्रक्रिया आपल्याला दररोज सकाळी करून टाकायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकतेचा एंटर होणार नाही. आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या नकारात्मकतेचा एंटर होणार नाही. रोज 2 ते 3 मिनिटाची प्रक्रिया. पहिला बॉल आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे. सेकंड, आता आपण एक बॉल स्वतःसाठी ग्रहण करणार आहे. जो पहिला एनर्जीचा बॉल आहे, हा झाला फुटबॉल. पहिला जो आपण टाकला तो निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी टाकला. आता जो आपण बॉल टाकणार आहे तो स्वतःसाठी. आता प्रॅक्टिस करा, नंतर व्हिडिओ बघून लिहून काढा. आता लिहाल तर मग प्रॅक्टिस होणार नाही. ठीक आहे, तर नंतर व्हिडिओ बघून तुम्ही या सगळ्या गोष्टी रिपीटेड लिहून काढू शकता. त्याच्यानंतर आता आपण दुसरा जो बॉल करणार आहे तो पहिला एनर्जीचा बॉल म्हणून, ज्याच्यात आपण स्वतःसाठी हिलिंग करणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला चक्रा मेडिटेशन करायला वेळ भेटला नाही, खूप बिझी आहे, तर ऍटलिस्ट तुम्ही हा एनर्जीचा बॉल स्वतःसाठी टाकून कामाला निघून शकता. म्हणजे दिवसभर तुम्हाला त्या पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत कनेक्टेड राहतील. दोन्ही हात रब करायचं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी असं म्हणायचं आहे. स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार, आणि एक बॉल तयार करायचा आहे. आणि हा एनर्जीचा बॉल तयार केल्यानंतर हा आहे दिव्य ऊर्जांचा बॉल. मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हा एनर्जीचा बॉल कुठले अफर्मेशन 3दा द्यायचा आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. हा एनर्जीचा बॉल मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा एनर्जीचा बॉल मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. म्हणून हा एनर्जी बॉल असा क्राऊन चक्रावर टाकायचा आहे. आणि जिथेही तुम्हाला शरीरात दुखत असेल, काही पेन असेल, तणाव असेल, तर दोन्ही हात मग तिथे ठेवून द्यायचे आहेत. काही वेळ क्राऊन चक्रावर आणि काही वेळ तिथे. तर तुम्हाला एक सेल्फ फिलिंग छोटस इथे तुम्ही करून स्वतःला स्वास्थ्य देऊ शकता. 2 ते 3 मिनिटं आपल्याला त्या दुखणाऱ्या बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे. 30 to 40% तुम्हाला त्याच्यातनं रिलीफ मिळेल. ठीक आहे, हा झाला दुसरा बॉल. आता आपण शिकतोय या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस नंतर करायची आहे. तिसरा जो बॉल आपण तयार करतोय आता, तो आपल्या कुटुंब आणि घरासाठी आपण देणार आहे. कुटुंब आणि घरासाठी. तर त्याच पद्धतीने मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू, घर आणि वाहनांची आभारी आहे. ठीक आहे, आणि आपण एक एनर्जीचा बॉल तयार करू. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझ्या घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. हा दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांचा बॉल माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आणि दिव्य प्रोटेक्शनची प्राप्ती होत आहे. माझं घरातील वस्तू आणि वाहनांना दिव्य रेकी शक्तीचं संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त होत आहे. असं अफर्मेशन 3 वेळा म्हणायचं आहे. माझ्या घरातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती, घर आणि वाहनांना संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त होत आहे. संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त होत आहे. प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त होत आहे. असं म्हणून ही एनर्जी अशी स्प्रेड करायची आहे पूर्ण घराच्या एनर्जीमध्ये. तुम्ही या पद्धतीने ती एनर्जी स्प्रेड करू शकता. म्हणजे तुमच्या घरात, कारण रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, तुम्ही ज्या शब्दांनी, ज्या इंटेन्शननी रेकीला जोडाल
तो फरक, तो भाव तुमच्या घरामध्ये येणार आहे. कारण रेखी काय शिकवते आपल्याला? तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल होय रे. तर त्याच्यामुळे सगळ्यांच्या चांगल्याची कामना आपण करत असतो. त्याच्यानंतर बघा, आज आपण जे जीवन जगतो आहे, कुणीतरी आपल्यासाठी कंटिन्युअस राबताय. शेतामध्ये शेतकरी राबत आहे, एखादा मजूर कारखान्यात राबत आहे, आणि त्यांच्या त्या कष्टामुळे आपण आपलं जीवन खूप छान, जसं देशाचे जे सैनिक आहे ते आपली बॉर्डर सुरक्षित करत आहे, न्याय व्यवस्था रुजवण्याचं काम पोलीस करत आहे. म्हणजे कोणीतरी सतत आपल्यासाठी राबत आहे की नाही? डॉक्टर्स आपल्यासाठी काम करून राहिले आहेत, हिलर्स आपल्यासाठी काम करून राहिले आहेत. अगदी रस्त्यावरचा झाडणारा कर्मचारी देखील आपल्यासाठी काम करत आहे, आपल्या स्वच्छतेसाठी. तर या सगळ्या आपल्यासाठी काम करणाऱ्या, कधी विचार केला का? जर मजुरांनी काम केल्याने आपल्याला कपडे, लॅपटॉप, मोबाईल, अजून जे आपण असंख्य वस्तूंचा वापर करतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. कोणीतरी आपल्यासाठी जरी पैसा आपला असता, पण त्या पैसा असून उपयोग काय? त्याच्यासाठी त्या वस्तू कोणीतरी निर्मित केल्या पाहिजे, ज्याचा आपण उपभोग घेऊ शकू. आणि म्हणून आपल्याला या ऊर्जा आपल्या जीवनात जर पाहिजे असतील, पॉझिटिव्हिटी, तर लोकांसाठी पण देणं शिकायचं आहे. आणि म्हणून चौथा जो आपण बॉल देणार आहे, या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीला जो आपल्यासाठी काम करत आहे. दोन्ही हात रब करायचं आणि या ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवाचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार, माझ्या कळत नकळत सगळ्या मी ज्या वस्तूंचा उपभोग घेत असते त्या वस्तूंचा आभार, असं म्हणून एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा. हा एनर्जीचा बॉल मी माझा म्हणजे या जगातील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे, सगळ्या वस्तूंना प्रदान करत आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. म्हणून ही ऊर्जा परत एकदा स्प्रेड करून टाकायची. याच्यात हात असा मोठा घ्यायचा, जणू तुम्ही ब्रह्मांडापर्यंत ही सकारात्मकतेची दिव्य ऊर्जा पोहोचवत. बघा, आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे आणि तिला अधिक सुंदर बनवणारी कला म्हणजे रेकी आहे, जी आपल्या जीवनाला संपूर्ण समाधान, सुख, आरोग्य आणि ऐश्वर्याच्या एनर्जी सोबत जोडत असते. ठीक आहे, तर आपण हे 4 एनर्जीचे बॉल आता आपण बघितले. आता या क्षणी आपण बघणार आहे चक्रा मेडिटेशन. तर 2 मिनिटाचा वेळ सगळ्यांना देते. थोडं थोडं पाणी पिऊन घ्या आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. आपण एका सुंदर अनुभूतीला बघणार आहे. जानवी बेटा, सेवन चक्रा मेडिटेशन 2 मिनिटात रेडी व्हायचंय. मला दिसले पाहिजे तुम्ही, जर चांगला फायदा पाहिजे तर. जिनका वीडियो बंद है उनकी खुद की जिम्मेदारी. चला, रेडी. सुचिता मॅडम, इकडे बघायचंय, तिकडं नाही. कॅमेरा इकडे आहे माझ्याकडं. सुचिता मॅडम, माझ्याकडे तुमचा फ्रंट पाहिजे फेसचा. जयश्री मॅडम, थोडं सरळ बसा बरं. पत्र का? चला, पाणी पिऊन झालं? मेघना जगताप, या जागेवर लवकर. संगीता मॅडम, ओके, चलो लेट स्टार्ट.
जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहे त्यांनी करू नका. दीप्ती मॅडम तुमचा व्हिडिओ बंद आहे. चला, रेडी? ओके. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, कारण आपले 7ही चक्र आपल्या या स्पाईन मध्ये अवस्थित आहेत. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचंय. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत कल्पना करायची आहे की येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे, तळहात आकाशाकडे. आणि जेवढ्या सहजतेने आज तुम्ही शरीराला आणि विचारांना पुढील ऊर्जांसाठी मान्यता द्याल, स्वीकृती द्याल, तेवढाच सुंदर अनुभव आपण आपल्या जीवनात घेणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही अलाव कराल, तेवढाच सुंदर अनुभव आज आपण आपल्या जीवनात घेणार आहे. बघा, ही ऊर्जा आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. क्राउन चक्र म्हणजे टाळूचा भाग. अनेक वर्षापासून अनेक तणाव, अनेक विचारांचा संचय जो काही इथे आहे, शारीरिक लेवलचा जोही त्रास आहे, तो सगळा त्रास, ती व्याधी, त्या वेदना सर्व घेऊन ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा डीपर 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 जात आहे. थर्ड आय पर्यंत पोचलेली आहे. थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या थोडस वर. सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांचा संचय, दोन्ही कान, दोन्ही डोळे, नाक, यामध्ये कुठल्याही शारीरिक व्याधी असतील, त्या व्याधींना नावं वेगवेगळे असतील. मायग्रेन असो, सायनस असो, कानाची समस्या असो, व्याधी कुठली असो, त्या सगळ्या व्याधींना मधली सगळी नकारात्मकता काढून ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा डीपर 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 थ्रोट चक्रापर्यंत पोचलेली आहे. थ्रोट चक्र आपल्या कंठाचा भाग. दोन्ही ओठ, ओठांच्या मध्ये असलेली दंतपंक्ती, जिव्हा, गळा, अन्ननलिका, थायरॉइड ग्लँड, स्वरयंत्र, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, शारीरिक व्याधी असतील, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या सर्व त्रासांना डीपर 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 खाली खाली हृदय चक्रापर्यंत आणत आहे. हृदय चक्रापर्यंत पोचत आहे. हृदय चक्र दोन्ही कांदे, खांद्यांपासून हात,
तळहात, दोन्ही तळहातांची बोटे, छातीचा भाग, छातीचा पिंजरा, लंग्स, हृदय, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक व्याधी असतील, त्या सर्व शारीरिक आणि मानसिक तणावातनं हृदयामध्ये असलेला कुठला आघात असेल, तो सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी तिथून काढून डीपर 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 मणिपूर चक्रापर्यंत येत आहे. ही सर्व नकारात्मकता घेऊन ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, लिव्हर, पॅनक्रियास, लहान आतडे, मोठे आतडे, सगळ्या अतृप्त झालेल्या भावना, ज्या आपल्या भावना इच्छा कंप्लीट झाल्या नाही, त्याचं ओझं याच चक्रांवर आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता तिथून काढून घेत आहे. काही अव्यक्त भावना असतील किंवा काही अपूर्ण इच्छा असतील, त्यांच्या सगळ्या संवेदना ज्या काही कारणांनी आहेत, त्या संपूर्णता काढून घेतल्या जात आहे. संपूर्णता काढून घेतल्या जात आहे. डीपर 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 स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती संपूर्णता काढून घेतली जात आहे. जेनेटिक ऑर्गन, कुठलाही तणाव असेल, ती सगळी तणावाची नकारात्मकता काढून घेतली जात आहे. जलतत्व बिघडलेलं असेल, त्याच्यामुळे शरीरावर कुठेही स्वेलिंग असेल, ती स्वेलिंग सुद्धा आज कमी होणार आहे. हळूहळू ही दिव्य ऊर्जा रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. जीवनामध्ये ज्याही अस्थिरतेच्या कारण आहेत, त्या सर्व अस्थिरतेच्या कारणांना ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरातून काढून टाकत आहे. जेनेटिक ऑर्गन, दोन्ही जंघांचे जोड, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पाय, आणि आता बघा तळपायातनं ही दिव्य ऊर्जा खूप फास्ट सगळी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मकता काढून घेत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता काढून घेत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता काढून घेत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता काढून घेत आहे. आणि पृथ्वीच्या भूगर्भात डीपर डीपर डीपर, खूप डीप मध्ये पृथ्वीच्या भूगर्भात पोहोचत आहे. 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 भूगर्भात पोहोचत आहे. भूगर्भात पोहोचत आहे. पृथ्वीच्या डीपर 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 भूगर्भात पोहोचत आहे. भूगर्भात पोहोचत आहे. आणि बघा तिथे एक मोठा दगड बांधलेला आहे. मोठा दगड बांधलेला आहे. अलाव युअर सेल्फ, अलाव युअर सेल्फ, मोठा दगड बांधलेला आहे. आणि त्या दगडाला संपूर्ण निगेटिव्हिटी, तुमच्या जीवनातली आरोग्य अनारोग्याचे कारण सगळं तिथे बांधून घेतल्या जाते. त्या दगडाला पूर्ण तुमच्या जीवनातली सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी बांधून टाकलेली आहे. आज अलाव करा फक्त या निगेटिव्हिटीला, त्या दगडाला बांधायला. तुमच्या जीवनातली सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी बांधून टाकलेली आहे. परमनंटली बांधून टाकलेली आहे. परमनंटली 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 बांधून टाकलेली आहे. सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बांधलेली आहे. कायमस्वरूपी. आणि एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटीची नातं परमनंटली तुटलेलं आहे. त्या निगेटिव्हिटीचं नातं परमनंटली तुटलेलं आहे. परमनंटली तुटलेलं आहे. आणि आता दिव्य पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश, दिव्य पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या पर्यंत पोचत आहे. आणि तो बघा आता तळपायला स्पर्श करतोय तो प्रकाश. आणि तिथे तुम्हाला दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण करतोय. हा प्रकाश एक ऊर्जा तुम्हाला आरोग्य प्रदान करत आहे. एक आत्मविश्वास प्रदान करत आहे. आणि आता ही ऊर्जा आपल्या तळपायातनं, तळपायाची दाही बोट, अँकल जॉईंट, पाय, दोन्ही गुडघे, मांड्या आणि जंघांच्या जोडपर्यंत पोचत आहे. जंघांच्या जोडपर्यंत पोचत आहे. जेनेटिक ऑर्गन आणि रूट चक्रामध्ये एक लाल रंगाच्या प्रकाशामध्ये ही ऊर्जा परावर्तित झालेली आहे. आणि लाल रंगाने
जेनेटिक ऑर्गन, रूट चक्र आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या हाडांना मजबूती देत आहे. ही लाल रंगाची दिव्य ऊर्जा आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे, दिव्य आत्मविश्वास प्रदान करत आहे, दिव्य सकारात्मकतेची ऊर्जा प्रदान करत आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली पोचलेली आहे आणि तिथे केशरी रंगाच्या प्रकाशाने स्थान घेतलेलं आहे आणि दिव्य केशरी रंगाचा प्रकाश तिथे तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे, संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे, संपूर्ण स्वास्थ्य. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे, नाभीच्या 3 बोटावर, नाभीच्या 3 बोटावर पोहोचत आहे, नाभीच्या 3 बोटावर ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे आणि तिथे संपूर्ण पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने ऊर्जा ऍक्टिव्हेट केलेली आहे. पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने संपूर्ण स्वास्थ्य तुम्हाला प्राप्त होत आहे, संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. हृदय चक्रामध्ये प्रेम आणि करुणेचा अथांग सागर तिथे निर्माण होतोय, प्रेम आणि करुणेचा अथांग सागर तिथे निर्माण होतोय, संपूर्ण दया आणि करुणेचा अथांग सागर तिथे निर्माण होतोय, संपूर्ण दया आणि करुणेचा सागर अथांग तिथे निर्माण होतोय. आता ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचल्याने आपल्या वाणीला तेज आणि ओज प्रदान करत आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या वाणीला तेज आणि ओज प्रदान करत आहे, संपूर्ण थ्रोट चक्राला ऍक्टिव्हेट करत आहे, थ्रोट चक्रामध्ये दिव्य सकारात्मकतेचा तेज निर्माण करत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा आपल्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचून इंट्युइशनचं पॉवर आपल्याला प्राप्त होत आहे. अगदी भूत भविष्य वर्तमानाची जाणीव देणारं इंट्युइशन आपल्याला प्राप्त होत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे, ही दिव्य ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे आणि तिथे दिव्य सकारात्मक ऊर्जांचा संचय होतो आहे, दिव्य सकारात्मक ऊर्जांचा संचय होत आहे, दिव्य सकारात्मक ऊर्जांचा संचय होत आहे, दिव्य सकारात्मकता तिथे निर्माण होत आहे. आणि आता बघा, तळपायापासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक ऑर्गन दिव्य सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे, दिव्य सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे, दिव्य सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. आत्मविश्वास, ऊर्जा, परमसुख, समाधान आणि आरोग्याची दिव्य ऊर्जा संपूर्ण औरामध्ये व्याप्त झालेली आहे. आणि आता बघा, तुमच्या क्राऊन चक्रामधनं हा दिव्य ऊर्जांचा फ्लो बाहेर पडतो आहे आणि तो तुमच्या संपूर्ण आभामंडळाला व्याप्त करत आहे. हा दिव्य ऊर्जांचा सकारात्मकतेचा फ्लो तुमच्या संपूर्ण आभामंडळाला व्याप्त करत आहे. आजपासून तुमच्या औरामध्ये जीही व्यक्ती येईल ती देखील जसं परिसाच्या स्पर्शाने सोनं होतं, कुठल्याही वस्तूचं तुमच्या औरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आजपासून सकारात्मक होणार आहे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, जन जन का मंगल या भावनेने इथून पुढे आपलं संपूर्ण जीवन सकारात्मकतेने व्याप्त होत आहे, संपूर्ण सकारात्मकतेने आपलं जीवन व्याप्त होत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची सकारात्मक ऊर्जा म्हणजे आपलं जीवन बनत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी आपण परिपूर्ण होतोय, संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी आपण परिपूर्ण होतोय. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे, एक सुंदर स्माइल. स्माइल, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. एक सुंदर स्माइल आपल्याला क्रिएट करायचं आहे, एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे, सुंदर स्माइल. कारण जोपर्यंत आपल्या चेहऱ्यावर हे स्माइल आहे तोपर्यंत जीवन खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे. आणि या सुंदर जीवनाला आपल्याला अधिक सुंदर करायचं आहे, अधिक सुंदर करायचं आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. चला
अलाव करा स्वतःच्या जीवनाच्या आनंदाला. जणू आज आपला बर्थडे आहे. जस्ट एन्जॉयिंग दिस वंडरफुल बर्थडे. Allow yourself to happiness. उसको अलाउ कीजिए आज इस हैप्पीनेस के लिए. Don't stop. Don't stop. शरीर हलायला इच्छित आहे, होऊ दे त्या शरीराला. Enjoy this beautiful smile. Origin smile. आनंदी जीवनाचा स्माईल. Enjoy this beautiful smile. Yes, यही तो आप हो. हंसते मुस्कुराते, हमेशा हसते मुस्कुराते. इथून पुढे आयुष्याचा प्रत्येक क्षण म्हणजे एक आनंद आहे, एक एन्जॉयमेंट आहे. जीवनाला सुखाशी जोडण्याची, समृद्धीशी जोडण्याचं, नात्यांमध्ये प्रेमाची ऊर्जा निर्माण करण्याचं. लाईफ इज सो ब्युटिफुल. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. एन्जॉय दिस ब्युटिफुल स्माइल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. Very good. Very good. Very good. Enjoy this beautiful moment. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि या सुंदर आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याची कला आज आपल्या हातात आहे. सो या स्माइल सोबत स्लोली 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 कम बॅक. हळूवार परत यायचं आहे. बट स्माइल ना खोने पाए. इथून पुढच्या आयुष्यात या स्माइललाच आपल्याला आनंदाने सोबत ठेवायचं आहे. जीवन खूप सुंदर आहे. स्लोली कम बॅक. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. वंडरफुल. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. So keep smiling. Keep smiling. Keep smiling. Very good. Thank you. Slowly come back. वाटत असेल थोडं पाणी पिऊन घ्या. याद आहे. So great. कैसे लग रहा अब? एक दोन शेअरिंग घेऊ आपण, मग पुढच्या प्रवासाला जाऊ आपण. दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची तो टॉपिक आपण घेणार आहे. ज्योती सालबर्डे मॅडम बोला. अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. कसं वाटतंय? खूपच छान वाटत आहे मॅडम. खूप छान. आज मी तुम्हाला फोन पण केला होता सकाळी. तुम्ही 12ची वेळ दिली होती मला, पण मी तो 4 वाजता मेसेज बघितला. तर खूप छान वाटत आहे मॅडम. आणि मला सेकंड लेव्हल करायची आहे. फक्त मला एकच प्रश्न विचारायचा होता. मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑफलाईन करायचं आहे मला. ऑफलाईन येऊ शकता. नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काही हे नाही होणार का? जर माझं येणं नाही झालं समजा, काहीच फरक पडत नाही मॅडम. तुम्ही अमरावतीच्या म्हणून ऑफलाईन येता. माझ्याकडे आत्ताच्या क्लासमध्ये दुबईचे स्टुडंट बसलेले आहेत. सौदी अरेबिया, इंग्लंड, अमेरिका, बिचारे ते रात्रीचे जागून करतात क्लासेस आपले. हा, तर ऑनलाईन आणि याच्यात काही फरक नाही पडणार ना? मी ऑनलाईन केला तरी फक्त टायमिंग एक राहील तुमचं. टायमिंग एक नाही, या बॅच साठी टायमिंग आपलं 4:30 ते 5:30 आहे. आपलं 5:30 ते 6:30. पुढची जी आपली बॅच चालू होईल ती बॅच आपली 3 ते 4 मध्ये सुरू होईल आणि त्यानंतरची परत 4:30 ते 5:30 असे आपले 3 टायमिंग मध्ये हे क्लासेस कंटिन्यू मास्टर लेवल पर्यंत चालू असतात.
हो. आताची बॅच किती वाजता राहील मग? 4:30 आता 5:30 ते 7:30 ही सेकंड थर्ड लेवलची कंटिन्यू तीच टायमिंग राहील. हो. ओके, थँक्यू थँक्यू. मॅडम, खूपच छान. म्हणजे मला तर म्हणजे तुम्ही आयुष्यात म्हणजे असं वाटत आहे की आताचं मेडिटेशन तर खूप, मी मेडिटेशन करते रोज 4:45ला, पण हे थोडस वेगळं म्हणजे असं छान वाटलं थँक्यू. मॅडम. चला, थँक्यू. थँक्यू. संगीता मॅडम. संगीता मॅडम अनम्यूट करा, बोला. हॅलो बोला, मॅडम, कुठून आहात मॅडम? खूप छान वाटलं. खूप छान. कुठून आहात तुम्ही? मी त्या दिवशीच मी मुंबईमधून आहे. अच्छा. मी त्या दिवशीच पण आपला शक्तिपात झाला आणि नंतर हिलिंग झालं. त्याने माझं पोटाच्या आतड्या दुखत होत्या 1 महिन्यापूर्वी, त्या पूर्णतः आता बंद झालंय खूप दुखायचं. छान. ग्रेट. खूप छान झालं. थँक्यू. आणि आजचाही खूप छान सेशन झाला. ग्रेट. मला सेकंड आणि थर्ड लेवल करायची आहे, पण टायमिंग काय असेल मॅडम? मॅडम सध्या ही बॅच 5:30 ते 6:30 कंटिन्यू असेल. मग यानंतर म्हणजे आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे हा, फक्त 25 दिवसांचा कोर्स नाही आहे. प्रत्येकाला रिपीटेड, कारण ही कुठलं 10वी-12वीचा अभ्यास नाही की परीक्षा संपली पास झालं उपयोग नाही आहे. हे लाईफ मध्ये जगण्याची कला आहे. त्याच्यामुळे हे जेवढं तुम्ही रिपीटेड कराल तेवढं तुम्ही सकारात्मक ऊर्जांशी कनेक्टेड राहता, लोकांचे अनुभव येतात आणि आपली पण प्रॅक्टिस होते आणि तिथे ती प्रॅक्टिस करून घेतल्या जाते. खुशी. मग हे ऑनलाईनच म्हणजे मिळेल ना मला? हा, सगळ्यांसाठी ऑनलाईनच आहे ना मॅडम. प्रत्येक बॅचला आपल्याकडे नवीन 100 ऍडमिशन असतातच. म्हणजे आता जसं 300 लोक आहेत त्या बॅचला 100 लोक असतातच, 100-150 लोक असतात. ओके. चालेल, छान, थँक्यू. त्याचे 5,000 रुपये फी आहे. त्याचे डिटेल्स आज ग्रुपवर टाकलेले आहे. अजून मी एकदा एक्सप्लेन करते की नेमकं काय काय राहील त्याच्यात. ठीक आहे, ओके. एक लास्ट एक्सपिरियन्स घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण. वैशाली मॅडम अनम्यूट करा, कुठून आहात ते सांगा. हा मॅम, नमस्ते. मी पालघर वरून बिलोंग करते. मॅडम आवाज येतो? हा, बोला मॅडम. हा नमस्ते मॅडम, मी पालघर वरून आहे. हा, कसं वाटलं ऍक्च्युली मेडिटेशन? मेडिटेशन खूपच छान. आणि सध्या मी 2 महिने झाले मी खूप डिप्रेशन मध्ये आहे मॅम. कारण माझ्या मिस्टरांची डेथ झाली आता 2 महिने झाले, त्याच्यामुळे मी खूप डिप्रेशन मध्ये आहे. मॅडम याच्यातनं तुम्ही खूप स्टेबल होऊन बाहेर पडू शकता, फक्त नाही कंटिन्युएशन मॅम, मध्ये. त्या दिवशी आपला शक्तिपात झाला त्या दिवस पण मला खूप छान, म्हणजे एवढा छान एक्सपिरियन्स मिळाला ना. ऍक्च्युली मी माझ्या स्वतःच्या हार्ट वरती पण, आणि माहिती नाही मला, पण माझ्या मिस्टरांच्या हार्ट वरती पण मी ते काम केलं. आणि आता पण जेव्हा मी 7 चक्र क्लीन करत होती ना, त्यावेळेस पण मी इथेच बसले, पण माझा ओरा माझ्या समोर बसलेला. आणि त्या ओराच्या ह्याच्यातून पूर्ण ती ब्लॅक कलरची निगेटिव्हिटी पूर्ण म्हणजे गोल 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 अशी फिरून ती पूर्ण पृथ्वीच्या कुठे गेली माहिती नाही, खूप म्हणजे असं डीप मध्ये गेली. आणि नंतर जो ती ऊर्जा मला मिळाली ना, ती खूप वेगळी, म्हणजे मला फील होत होती की पूर्ण बॉडीच्या माझ्या असे राऊंड राऊंड ती फिरत होती आणि पूर्ण शेवटपर्यंत. आणि ती जेव्हा हे स्प्रेड झाली सगळीकडे, त्याच्यानंतर इथून जो मला गोल्डन प्रकाश जो मिळाला ना, ग्रेट, तो खूप छान. तो खूप म्हणजे एकदम म्हणजे मला, मी बोलू नाही शकत नाही कारण मी येस, खूप ग्रेट. डिप्रेशन मध्ये आहे. पण तरीही मी हा कोर्स कम्प्लीट केला कारण मला त्याची खूप गरज होती. आज माझ्या मुलांसाठी खूप गरज आहे. खूप मॅडम, सगळं याच्यातनं म्हणजे रेकी खरोखर सगळ्याच लेव्हलवर आपल्याला मदत करते आणि तुम्हालाही त्या पद्धतीने ती सकारात्मक मदत नक्की करेल. मी मला फेसबुक वरती मला मिळालं, म्हणून मी म्हटलं चला मला ह्याच्यातून कुठेतरी मला बाहेर पडता येईल. कारण आज मला मुलांसाठी खूप मला स्ट्रॉंग बनायचे आणि नक्की मी ते नक्की होऊ बनेल. शकेल, नक्की व्हाल मॅडम. तुमच्या लेवल पण मला करायच्यात मॅडम, तर त्याच्यासाठी मला थोडंसं तुमचं. नक्की तुम्ही मला फोन करा किंवा मेसेज करा. ठीक आहे, जो नंबर तुम्हाला याच्यात दिलाय ना आपल्या जे सेकंड थर्ड लेवलच्या, तर त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. कॉल बहुधा रिसिव्ह याच्यासाठी होत नाही कारण मी ऑनलाईन सेशन मध्ये बिझी असते, कधी शक्तिपात प्रोसेस चालू असतात. मेसेज टाकला तर मी माझ्या टीम मला माझ्यापर्यंत पोहोचवतात आणि आवश्यक असल्यास मी आणि कॉल करेन. खरंच मॅडम तुम्ही गॉड गिफ्ट आहात माझ्यासाठी. कारण खूप मी माझ्या मुलांवरती पण खूप काम करते ह्या गोष्टीसाठी, की त्यांनाही ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी. खूप म्हणजे रात्री झोपलेले असते का तेव्हा मी त्यांच्यावरती काम करते ह्या म्हणजे छान. सर्व गोष्टीसाठी.
खरंच मला आज खूप म्हणजे गॉडनेच गिफ्ट दिले. तुम्हाला भेटवलं किंवा हे मी फक्त माध्यम आहे मॅडम. मी सांगितलं ना, रेकी सहजासहजी कोणाच्या जीवनात येत नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये खरोखर गरज असते आणि तेव्हा ती रेकी त्याच्या लाईफमध्ये नॉक करते. बट इट शुड ओपन. ते दरवाजा ओपन करणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस. आणि तो तुम्ही रेकीला स्वीकार केला. ही रेकी इतकी सुंदर ऊर्जा आहे की तुम्ही मागता मागता थकाली, देता देता थकत नाही. भाव सकारात्मक होणे चाहिए. स्वतःच्या कल्याणासोबत दुसऱ्याच्या कल्याणाची कामना करता आली पाहिजे. नक्की थँक्यू रेकी मॅम. ब्लेस यू. थँक्यू. चला, आपण अनुभव ऐकले. आता आपण बघणार आहे दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी. त्याच्या आधी इकडे ऑफलाईन वाल्यांना विचारून काय वाटलं मेडिटेशन. डोळ्यासमोर असे गोल वर्तुळ वगैरे. आणि जो जांभळा कलर आहे ना, तो रेकी ऊर्जांचा हायएस्ट पॉवरफुल कलर आहे. तो जाणवला. म्हणजे जो रेकीचा जो आता थर्ड लेवलचा जो मास्टर सिम्बॉल येतो त्याचाही कलर जांभळा आहे. ब्रह्मांडाच्या ऊर्जांचा वैश्विक कलर तो पण जांभळा आहे. आणि जे क्राऊन चक्रामध्ये जे ऍक्टिव्हेशन होतं, सहस्त्रादल कमल जे आपल्या याच्यावर असतात, त्याचाही कलर जांभळा आहे. जांभळा आणि लगेच मग मध्ये जसा एक राऊंड गोल्डन वाला तो येऊन जायचा. जांभळा जो पायातून जे एंटर करते ना. ग्रेट. सो आता आपण बघू या रेकी लेवलचा पुढे तुम्हाला काय काय प्रॅक्टिस करायची आहे. त्याआधी आपण रेकीचं सिलेबस जे तुम्हाला सेकंड थर्ड लेवलला बऱ्याच लोकांचे ऍडमिशन ऑलरेडी झालेले आहे, तर आपण बघणार आहे. बघा, व्हॉट्सअपला तुम्हाला हा मेसेज आलेला आहे. त्याच्यात जो आपला वर्टिक्स हिलिंग सेंटर, जे माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे, जे ISO सर्टिफाईड सेंटर आहे, होलिस्टिक मेडिसिन रिसर्च सेंटर त्याच्यासोबत ॲफिलेट आहे. रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची स्वतः मी व्हाईस चेअरमॅन आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स त्याचा मेंबरशिप आपली आहे. आणि इंटरनॅशनल लेव्हलवर आपले स्टुडंट आहेत. तर रेकी आणि माइंड पॉवर हा सेकंड आणि थर्ड लेवलच्या कोर्स बद्दल आता आपण माहिती घेऊ. कारण आज आपल्या लेवल 1 चा डे 10 आहे, लास्ट डे आहे. तर याची नवीन बॅच जी सुरू होणार आहे, ती जी बॅच सुरू होणार आहे ती सुरू होणार आहे. इथे चुकून 22 तारीख आहे, ती तारीख 25 आहे. चुकून इथे 22 तारीख आलेली आहे, ही 25 तारीख आहे. सोमवारपासून 25 तारखेला 5:30 ते 6:30 याच वेळेस आपला क्लास राहणार आहे. अगदी याच पद्धतीने झूम क्लाउड मीटिंग तुम्हाला मिळेल. तुमचं 5,000 रुपीज फी आहे, ही लाईफ टाईम ऍक्सेस साठी आहे. वन टाइम तुम्हाला 5,000 मध्ये आयुष्यभर, म्हणजे माझा लाईफ टाईम ऍक्सेस, लक्षात घ्या. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दररोजचं मिळेल. माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे. आयफोन असेल तरी तुम्ही त्या ऍपचा यूज करू शकता. आणि त्याच्यात तुम्हाला रेकॉर्डिंग रोजच्या रोज मिळेल. त्याच्यानंतर 25ला आपला क्लास चालू होईल 5:30 वाजता. जर 25 नंतर जे ऍडमिशन घेतील त्यांना 9,000, आणि ही जी 5,000 फी आहे विथ इन्क्लुडिंग GST आहे. म्हणजे तुमचा GST मी पे करणार आहे. ठीक आहे. तर कोर्सचं सिलेबस, या कोर्समध्ये 2 कोर्सेस तुम्हाला फ्री आहे. पेंडुलम डाउजिंग, याच्यामध्ये तुम्ही कुणाच्याही मनातले प्रश्नांची उत्तरं, कुठे ऍडमिशन घ्यायची आणि चक्रांचं हिलिंग कसं करायचं पेंडुलम डाउजिंगनी, हा एक फ्री कोर्स त्याच्यासोबत दिला जाणार आहे. त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपीचा फ्री कोर्स आहे. कुठलं क्रिस्टल कशासाठी वापरायचं, या दोन्ही कोर्सेसला 5 दिवस आपण देणार आहे. त्याच्यानंतर सेकंड लेव्हलचं जे सिलेबस आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी, फ्युचर गोल मॅनिफेस्टेशन, विश बॉक्सच्या माध्यमातून आपण आपल्या फ्युचरमध्ये, कुणाला गाडी घ्यायची आहे, कुणाला बंगला घ्यायचा आहे, कुणाला मुलांचं एज्युकेशन, लग्न, करिअर, याच्यासाठी जे मॅनिफेस्टेशन करायचं आहे ते कसं करायचं ते टेक्निक शिकवल्या जाणार आहे. त्याच्यानंतर एखाद्या ऍक्सिडेंट किंवा नकारात्मक फोर्स पासून स्वतःला प्रोटेक्शन कसं द्यायचं हे ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जे बिलीफ आहे की मुझसे ये हो नहीं सकता, मैं ये कर नहीं सकती, या सगळ्या बिलीफ्सला आपण डिलीट करून आपले फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप असेल, की जीवनात येणाऱ्या अपयशातनं बाहेर पडण्याचं टेक्निक आपण बघणार आहे. आपल्या पॉवरफुल इंटेन्शनचं काय आपल्या जीवनावर इफेक्ट पडतो ते आपण बघणार आहे. आणि आपल्या जीवनातील नकारात्मकतेला पॉझिटिव्हिटीत कसं बदलायचं ते आपण बघणार आहे.
आणि सजीव आणि निर्जीव वस्तूला देखील आपण याच्यातनं हिलिंग करू शकतो. पॉवरफुल हिलिंग वॉटर कसं तयार करायचं, त्याच्यानंतर सायकिक अटॅक, नकारात्मक ऊर्जांपासून स्वतःला, आपल्या कुटुंबाला, घरातील सदस्यांना कशा पद्धतीने आपण वाचवू शकतो ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपल्या जी ब्रेनची स्ट्रेंथ आहे त्याला बॅलन्स कसं करायचं, टेलिपॅथी, जगाच्या पाठीवर कुणालाही हिलिंग पोहोचवण्याचं काम आपण डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून करू शकतो. एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या विचारांना आपण सकारात्मक करू शकतो. मला सांगायला आनंद होतो की कितीतरी डिप्रेशन, एन्झायटी आणि आत्महत्यापर्यंत पोहोचलेले लोक, कितीतरी व्यसनाधीन लोक या सगळ्या ट्रेनिंग मधनं आपल्या कुटुंबाला वाचवू शकलेले. आणि ते वाचवण्याचं माध्यम मात्र मी होती, पण प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन आज 4 स्टेजचा कॅन्सर सुद्धा आपल्याकडे ठीक झाल्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर सबकॉन्शियस माइंडच्या पण कुछ आगे हा एक टॉपिक आपण घेणार आहे. आणि जीवनाला, सगळ्या सवयींना, सगळ्या नकारात्मकतेला आपण रिवायर करून पॉझिटिव्हिटी, एनर्जी आपल्या जीवनामध्ये आणणार आहे. हे झालं सेकंड लेवलचं सिलेबस. त्याच्यानंतर रेकी मास्टर लेवल सुद्धा याच फीज मध्ये 5,000 4 कोर्सेसची फी आहे. क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल अशा 4 कोर्सेस मिळून 5,000 रुपये फी आहे. त्याच्यात आपण बघणार आहे सायन्स ऑफ साऊंड हिलिंग थेरपी, साऊंड थेरपी बद्दल बघणार आहे. सिक्रेट सायन्स ऑफ सिद्धी, मास्टर सिम्बॉल आणि अदर 14 पॉवरफुल सिम्बॉल आपण बघणार आहे. कर्मा क्लिअरन्स, सेल्फ एम्पॉवरमेंट मेडिटेशन आपण बघणार आहे. त्याच्यानंतर चक्रा मेडिटेशन त्याच्यात नाहीये, कारण आपण हे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन ऍड केलंय. चक्रा मेडिटेशन तुम्हाला ऑलरेडी आता सांगितलेलं आहे. पण 100% ऊर्जांनी चक्रांना कसं ऍक्टिव्हेट करायचं हे आपण याच्यात बघणार आहे. त्याच्यानंतर सायकिक अटॅक, जसं नकारात्मक ऊर्जांचं आक्रमण आपल्यावर, आपल्या घरावर, मुलांवर होतं, त्याच्यातनं कसं दूर करायचं. कायनोसॉलॉजी, आपल्या बॉडी मसल्स रिस्पॉन्स टेक्निकने आपण डायग्नोसिस कसं करायचं हे आपण शिकणार आहे. चक्रां आणि बॉडीला स्कॅन कसं करायचं ते आपण बघणार आहे की कुठे काही आजार आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल थेरपी हा फ्री मध्ये आहे. सायन्स ऑफ सायकिक सर्जरी आणि नो युअर औरा कलर विथ द बर्थ डेथ, एखाद्याच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीचा औराचा कलर कोणता आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे देखील आपण बघणार आहे. जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवणं, व्यसन सोडवणं, जीवनाला संपूर्ण आयामाने पॉझिटिव्ह करणं, याच्यावर आपण वर्क करतो. लिटरली मी जे तुमच्या समोर आहे, मी रेकी ट्रेनर बनण्यासाठी आलेली नव्हती. मी सुद्धा फायनान्शियल स्ट्रगल, रिलेशनशिप इश्यू, हेल्थ इश्यू मध्ये खूप जास्त स्ट्रगल करत होती. पण आज जे मी जीवन जगत आहे, टचवूड, ते मी माझ्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. आणि त्याही पेक्षा आनंद आहे की अशा अनेक लोकांच्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवण्याचं माध्यम मला त्या ईश्वराने बनवलेलं आहे. आणि जे मला मिळालं म्हणजे भरपूर, लिटरल सांगते की या बॅच साठी मी जवळपास 4 वर्ष कंटिन्यू 3,000 रुपये फी घेतलेली आहे. सेकंड लेवलची माझी 4,000 फी होती, थर्ड लेवलची 5,000 फी, असा 12,000चा कोर्स आता तुम्हाला लेवल 1 टोटली फ्री आहे. क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग याची माझी 5,000 वेगळी फी होती. असा तुम्हाला 20,000चा कोर्स फक्त 5,000 मिळत आहे. कंपल्शन कुणालाही नाहीये की सेकंड थर्ड लेवलला यायचंच आहे. ज्यामुळे मी समजू शकते काही अडचणी असतील, तुम्ही कमीत कमी ही प्रॅक्टिस चालू ठेवा. पण 100% ऊर्जांनी जे कनेक्टेड होतील, जे उदाहरणं तुम्ही जे बघता, ते लोकांच्या जीवनामध्ये खरोखर पॉझिटिव्हिटी. कारण एखाद वेळेस आपल्या घरामध्ये जर एखादं मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काही आली, तर आपण लाखो रुपये दवाखान्यांमध्ये खर्च करतो. पण तिथेही डॉक्टर कधी कधी काय म्हणतात, अब इस पेशंट को दवा की नाही, दुआ की जरूरत है. आणि ती दुआ म्हणजे रेकी आहे. लिटरली सांगते की एखाद्याच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य निर्माण होतो, एखाद्याच्या जीवनातला दुःखातनं तो बाहेर पडतो आणि पॉझिटिव्हिटी, आणि ते पॉझिटिव्हिटी देण्याचं रेकी शिकून आपण माध्यम बनतो. आणि ते माध्यम बनणं, तो क्रिएटर सगळ्यांनाच निवडत नाही. त्याच्यासाठी तुमची स्वतःची थोडीशी तयारी करण्याची इच्छा पाहिजे. लोकांच्या जीवनात अपना भला तो हर कोई सोचता है की मला हे घ्यायचं, मी पण विचार करते, मी काही खूप हे नाही आहे. पण लिटरली तुम्हाला सांगते की जे माझं अर्निंग आहे नव्हतं, आज त्या ईश्वराच्या कृपेने माझं डोनेशन होतं. आणि ते डोनेशन मी देणारे कोणीच नाही आहे, त्या ईश्वराने मला तेवढं केपेबल केलेलं आहे. कारण लक्षात घ्या, रतनजी टाटा कितीतरी लोकांना मदत करायची, आपण तेवढं नाही करू शकत. पण आज फुल न फुलाची पाकळी, एखाद्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करता जर आपल्याला आलं, त्याच्यापेक्षा पुण्यकर्म काहीच नाही आहे. आणि म्हणून खरंच सांगते, आपलं हे जीवन खूप सुंदर आहे. आणि याला असंच जगत राहिला तर पुढे काही प्रगती होणार नाही. आज कुछ तो भी नया उसमें डालना है. आणि त्या नवं जेव्हा टाकाल ना, त्या नव्याने जीवनाचा
आजूबाजूचे लोकही तेच राहतील, घरही तेच राहील, पण ऊर्जा मात्र बदललेली असेल. जिथे आज कटकटी, चीड, ईर्ष्या, द्वेष आहे, तिथे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याचा नवा प्रवाह व्हायला लागेल आणि जीवन खूप सुंदर बनून जाईल. तर हा आपला सिलेबस आहे. जी क्लास आपला सोमवारपासून सुरू होईल. आपले जनरली क्लासेस सोमवार ते शुक्रवार या पद्धतीने असतात. शनिवार रविवारी जर दुसरं काही काम असेल तर क्लास नसतो आपला जनरली. आणि 1 डिसेंबरला आमचा मुंबईला खूप मोठा इव्हेंट होतोय, जिथे शिंदे सर प्रमुख अतिथी आहे. बॉलिवूड स्टार ईशा कोप्पीकर जे आहे ती हिरोईन जी आहे ती पण प्रमुख अतिथी आहे. आणि वर्टिक्सची 242 लोकांची टीम तिथे पार्टिसिपेट करत आहे. हा सगळ्यात महत्व आहे, कारण सगळ्यात मोठी टीम आपली असते. कुठेही आपण प्रोग्राम घेतो तेव्हा हैदराबादला 113 लोक घेऊन गेले होते आणि आता मुंबईला 242 लोक. दिल्ली असो, बँगलोर असो, हैदराबाद असो, पुणे असो, मुंबई असो, आपला हा महाराष्ट्रातला तिसरा प्रोग्राम आहे जो एवढ्या मोठ्या संख्यांनी आपण हे करतो आहे. तर लिटरली तुम्ही पण वर्टिक्सचे फॅमिली मेंबर्स आज झालेले आहात आणि काय म्हणतात त्यांना परमनंट फॅमिली मेंबर्स झाल्यावर तुम्हाला देखील या सगळ्या संधींचा पुढे पुढे लाभ होत जातो. ओके, तर हा झाला आपला सिलेबस जो मंडे पासून चालू होणार आहे. आणि तुम्हाला जर हे आवडलं अजून डेली प्रॅक्टिस आणि मनी मंत्रा राहिलाय, घाई करू नका. मेसेज येऊन राहिले की मॅडम डेली प्रॅक्टिस सांगा, सांगते. तर ज्यांना कुणालाही पुढे पुढे या पद्धतीने या ऊर्जा तुम्हाला जे 10 दिवसांचं सेशन वाटलं तर ते नक्की तुमच्या नातेवाईकांना ग्रुप लिंक शेअर करा पुढच्या क्लासेससाठी, की जेणेकरून त्यांनाही ती लाभ होईल. आणि एक माध्यम बनूया आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य देण्याचं. तर ते माध्यम बनण्यात खूप सुंदर आनंद असतो. जो मांगने से नहीं मिलता वो देने से मिलता है. आणि तुमच्या दिल्याने जर एखाद्या चेहऱ्यावर जर स्मितहास्य आलं, त्याच्यापेक्षा मोठं पुण्यकर्म नाहीये. कारण रेकी फक्त आपले हात असे असतात, मागायचं त्या ब्रह्मांडाला आणि द्यायचं त्या जगताला, असं करून टाकते. तर तुमचे घेणाऱ्यापासून देणारे हात बनवण्या या रेकीतनं होत असतात आणि सुंदर अनुभव आपण घेत असतो. तर आपले ऍडमिशन आजपासून चालू झालेले आहेत. ज्यांनाही ऍडमिशन करायचंय तर तुम्ही येऊ शकता, पण जे नाहीच येऊ शकतील त्यांनी प्रॅक्टिस तरी अवश्य करा. आणि आता ती दैनंदिन प्रॅक्टिस काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगते. एक रेकी साधक म्हणून आपण दैनंदिन प्रॅक्टिस काय करायचं ते आता आपण बघूया. हा, कोर्सचं सर्टिफिकेट या लेवलचं यांना नाही भेटणार. म्हणजे तुम्ही आता समजा 300 लोक रेग्युलर होते तर 300 लोकांना सर्टिफिकेट देऊ शकत नाही. पण जे लोक सेकंड लेवल आणि थर्ड लेवलला येतील त्यांना 3 सर्टिफिकेट मिळतील. रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल. 3 सर्टिफिकेट त्यांना मिळेल. कारण आम्ही पहिल्या बॅचमध्ये सगळ्यांना सर्टिफिकेट द्यायचा प्रयत्न केला. बॅचमध्ये 200 लोक होते, सर्टिफिकेटचे फॉर्म 450 लोकांनी भरलेले होते. कारण ग्रुपमध्ये आता तुम्हाला माहिती आहे, ग्रुपमध्ये 1000 लोक आहेत, क्लास 300 करतात, सर्टिफिकेटसाठी 500 फॉर्म येतील. तर ते चुकीचं होतं. म्हणून जे लोक खरोखर सेकंड लेवलला येतात त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल याचं सर्टिफिकेट आपण निश्चितच प्रोव्हाइड करतो. ओके, चला. तर आता आपण दैनंदिन प्रॅक्टिस सकाळपासून रात्रीपर्यंत एका साधकाची कशी असावी याबद्दल समजून घेऊ. लक्षात घ्या, आता आपण सर्वसामान्य व्यक्ती नाहीये, आपण साधक बनलेलो आहोत. असे साधक जे स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करतातच, पण इतरांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल निर्माण करायचं काम करतात. मग या साधकाची लाईफस्टाईल कशी असावी? सगळ्यात महत्वाचा नियम, रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असायला पाहिजे. आणि या 5 तत्वांना काय म्हणायचं आहे? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, करूंगी. केवल आज के लिए. का बरं आज के लिए? पता नहीं उस 10.5 लाख लोगों में हमारा नंबर आज लग जाए. बरोबर की नाही? पता नहीं है की नाही, की आपला नंबर लागेल नाही लागेल काही भरोसा नाही. म्हणून आज के लिए क्रोध नहीं करना, आज के लिए चिंता नहीं करना. आज त्या क्रिएटरने जे भरभरून आपल्याला दिलेलं आहे त्याच्यासाठी थँक्यू. 1 रूमचं असेल, डोक्यावर छत आहे, रात्री उघड्यावर झोपायला लागत नाही, थँक्यू. कटकट करणारा असेल, कटकट करणारी असेल, पण जोडीदार आपल्या सोबत आहे, थँक्यू. पायात घालायला चप्पल आहे, भले शिवलेली असेल पण चटके नाही लागू देत, थंडी नाही लागू देत, जस्ट से थँक्यू. लक्षात घ्या, आपल्या जीवनाला सुंदर बनवायचं आहे तर आपल्याला रेकीच्या 5 तत्वांसोबत
ग्रॅटिट्यूड, थँकफुलची भावना जीवनामध्ये आणायची आहे. रिकीचे 5 तत्व पाळायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर पहिले अफर्मेशन बोलायचे आहेत. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, टुडे इज माय डे. बरोबर आहे. हे रेकीचे सोबत कलाम सरांचे 5 वाक्य. आणि मग तुम्हाला काय पाहिजे ते सांगायचं. जसं संपूर्ण स्वास्थ्य ये मेरे और मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. मेरे पास आलिशान बंगला यो कार है. मेरा एक खुशहाल परिवार है. अशा सुंदर सकारात्मक पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या कुटुंबाला द्यायचे आहे. काय तुम्हाला पाहिजे, काय पॉझिटिव्हिटी पाहिजे ते अफर्मेशन द्या. आणि थँक्यू थँक्यू म्हणत, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो म्हणून सकाळची सुरुवात करायची. त्याच्यानंतर आपला औरा क्लेन्झिंग करून घ्यायचा. फक्त 3 वेळा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, मेरे हाथों में समा जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. असं 3 टाइम्स स्वतःचा औरा क्लेन्झिंग करायचा. आणि मग जे तुम्हाला काल ऑडिओ पाठवलेला आहे 7 चक्रांचा, ते मेडिटेशन फक्त डोळे बंद करून ऐकायचं. त्या चक्रांमध्ये ते परिवर्तन होताना बघायचं. आणि त्यांना ज्यांना ते नाही करायचं आहे, तर आज जे मी मेडिटेशन घेतलेलं आहे ते मेडिटेशन तेवढा पार्ट डाउनलोड करून त्याला जरी तुम्ही केलं, किंवा माझ्या ऍपमध्ये फ्री मेडिटेशनचा एक क्लास ऑलरेडी तिथे दिलेला आहे, तर तिथे तुम्ही जाऊन मेडिटेशन बघू शकता, अनुभव घेऊ शकता. ठीक आहे. तर त्या मेडिटेशन तुम्हाला 7 चक्रांचा तो ऑडिओ तुम्हाला बघायचा आहे. तो ऑडिओ झाल्यानंतर तुम्हाला रोज दिवसभरातही या 5 तत्वांचा वापर करायचा आहे. अन्न पाण्याला चार्ज करायचा आहे. आणि एनर्जी बॉल दिवसातनं एकदा टाकायचा आहे. अन्न पाण्याला चार्ज करायला किती मिनिटं लागतात? हो, 2-2 मिनिटं. 2 मिनिटं 3 मिनिटं सकाळी, 2 मिनिटं 3 मिनिटं संध्याकाळी. या पद्धतीने घरासाठी सकारात्मकता. आणि जो जसा वागायला पाहिजे तसं अफर्मेशन द्या. जसं माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप यशाची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला पाहिजे काय असतं? यशाची प्राप्ती. म्हणतो की हा अभ्यासच करत नाही. ये बदलाव हमें आगे चल के करणे. यस, यू कॅन डू इट. आपल्या मुलांच्या मागे असं हे करा की त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे की चाहे कुछ भी हो जाए, मेरी फॅमिली मेरे साथ में खड़ी है. कारण आज काळ खूप बिघडलेला आहे. तुम्हाला अशा 2 घटना सांगते आमच्या शहरात घडलेल्या. एका कॉलेजच्या मुलीनी अगदी एका फ्लॅटवर चढली 7 मजल्याच्या, तिथून उडी मारली. आई वडिलांना कारण नाही समजलं असं काय झालं. दुसरा एक मुलगा आता 10वीचा रिझल्ट लागला, जेव्हा आपला ऍडमिशन त्याला कुठेच भेटली नाही. त्याला पाहिजे असल्या वडिलांनी म्हटलं, बाळा आपण प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घेऊ, काळजी करू नको. त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत आईचा त्यांनी खूप लाड केला, बाबांजवळ झोपला. सकाळी जेव्हा आई पहाटे उठली, मुलांनी मधल्या खोलीत स्वतःला अडकवलेलं होतं. आणि म्हणून आपली मुलं ही आपली संपत्ती आहे. विचार करा, त्यांच्याशी जगण्यासाठी, त्यांच्यासोबत आनंदाने जगण्यासाठी आपल्याला खरोखर जीवनाला खूप सुंदर अशा सकारात्मक ऊर्जा देण्याची गरज आहे. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या नात्यांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. बघा, त्या सगळ्यात महत्वाचं, त्या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकाशावर पंख असावे उंबरट्यावर भक्ती. कारण झालं काय, आज आपण मुलांना एवढा पैसा खर्च करतो, एवढं मोठं करतो, पण ते मोठं करत असताना त्यांच्या मनाशी असलेला संवाद आणि ते कनेक्शनच डिलीट होतं. ते बाळ जसं जसे पंख त्याच्या आकाशात जातात, तुमच्या प्रती असलेला जिव्हाळा तेवढाच दुरावत जातो. आणि मग आज अनेक घरांमध्ये काय झालेलं आहे, एकाकी असलेले वृद्ध व्यक्ती पडलेले आहेत, नाही तर वृद्धाश्रमात आहेत. आणि म्हणून कुठल्याच, मी मागे म्हटलं, मजुराचा किंवा शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात नाही बरं का. ज्या आईवडिलांनी खूप शिक्षणासाठी मुलांना आपल्यापासून खूप खूप दूर केलं, तेच आज वृद्धाश्रमात आहे. लाखो रुपये असूनही त्यांच्या जवळ मायेनी नातवंडाचे बोबडे बोल ऐकायला कोणी नाही आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, कसंही जगलात तरी एक दिवस संपणार आहे हे जीवन. उरलेले जेवढे क्षण आणि जेवढे श्वास आहे ते किती आहे हे मला माहिती नाही आहे, पण या श्वासांना सकारात्मकताने आनंदाने आपल्याला जगवायचं आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्याला जीवनामध्ये संपूर्ण आनंदाने द्यायचं आहे. लाईफ इज सो ब्युटिफुल. जीवन खरोखर खूप सुंदर आहे. आणि या जीवनाला अधिक सुंदर बनवण्याची कला
ही रेकी आहे, जी मी माझ्या पर्सनली माझ्या लाईफमध्ये अनुभव करते, हजारो विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये अनुभव येतोय. बस हे असं सुंदर जीवन अधिक सुंदर करून दैनंदिन लेवलवर या रेकीचा जसा जसा वापर कराल तशीच तशी अधिक सुंदरता आणि अधिक आनंद तुम्ही निश्चितच अनुभवू शकणार आहे. त्यानंतर मनी मंत्रासाठी सगळे थांबलेले आहेत, पण त्याआधी जुने कोणी प्रॅक्टिशनर विद्यार्थी असेल तर ओव्हरऑल एक दोन आपण त्यांचे ते अनुभव घेऊ. जुने स्टुडंट आहेत का? उज्ज्वला राणे मॅडम बोला, अनम्यूट करा. उज्ज्वला मॅडम अनम्यूट करा. हा बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आम्ही तर जुने स्टुडंट आहोत, वर्ष झालं आम्हाला तुमच्या बरोबर जॉईन होऊन आता. पण आमचे अनुभव खूप सुंदर आहे मॅडम. मेडिटेशन तर आम्ही बघा पहिल्या तुमची रेकीची फ्री लेवल पासून तर ग्रँड मास्टर पर्यंतचे अनुभव, मेडिटेशनचे अनुभव इतके सुंदर आहेत ना मॅडम, की आपलं आरोग्य, आपलं घरातलं सगळं वातावरण, म्हणजे अगदी सगळं आर्थिक सगळंच वातावरण खूप खूप बदललेलं आहे मॅडम. आणि तुमची ती जादूची कांडी आमच्या हातात आलेली आहे. त्याच्यामुळे तर आमचे एक्सपिरियन्स इतके छान आहेत ना मॅडम, म्हणजे नात्यांमध्ये म्हणा किंवा सगळ्यात आधी आरोग्य चांगलं झालं आणि घरातलं वातावरण, घरातली मुलं सगळेच बदलले, म्हणजे अगदी सगळंच बदलून गेले घरातलं आमच्या वातावरण. ते केवळ तुमच्यामुळे मॅडम. आणि आणि आता आम्ही तुमच्या बरोबर येतोच आहे मुंबईला, तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे. आणि अजून एक छान एक्सपिरियन्स मॅडम, तुम्ही जो सांगितलं होतं की स्वतःच्या पैशांनी डिग्री घ्या तुम्ही जे काय करायचं असेल. आणि मी फक्त तुमचे तेवढेच शब्द ऐकलेले होते मॅडम. आणि एकदम ग्रेटफुल सांगते की मी असं ठरवलेलं की मी तुम्ही स्वतःच्याच पैशांनी. आणि काल जेव्हा मी बॅलन्स चेक केला आणि मला कळलं, मला इतका आनंद झाला, म्हणून मी तुम्हाला लगेच फोन केला काल मॅडम, की एक शब्द विचारून घेते मॅडमला काय नक्की म्हणतात नक्की, म्हणून. तथास्तु, होईल तुमची इच्छा पूर्ण. येस, थँक्यू मॅडम. तुमच्यामुळे. आणि चला छान, थँक्यू. थँक्यू. आणखी कोणी आहेत का जुन्या स्टुडंट पैकी आज क्लासमध्ये? एनीवन? चलो, इकडे इकडे हँडरेस केलं तर मला दिसणार ना. वृषाली जोशी मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर मी 1-2 महिने झाले तुमच्यासोबत जॉईन आहे. तर मी हे सेकंड टाइम करते फर्स्ट लेवल, आणि आता सध्या मास्टर लेवल चालू आहे माझी. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही डेली प्रॅक्टिस करा सर्वांनी. खरंच या प्रॅक्टिसमुळे तुमच्या आयुष्यात फार म्हणजे फार चेंजेस होतात, म्हणजे जे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढे चेंजेस होतात. फक्त मॅडम जे एक रुटीन फॉलो करायला सांगतात ते प्लीज करा, कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यात बऱ्याच लेवलला या गोष्टींचा फरक पडतोय. आणि थँक्यू मॅडम, त्यासाठी खरंच मनापासून आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. लास्ट रंजना सेटे, अनम्यूट करा. मॅडम माझी मास्टर लेवल चालू आहे सध्या. हा हा. आणि अनुभव खूप छान आहे मॅडम. अगदी तुम्ही आम्हाला ते जसं परीस असतो परिसासारखे तुम्ही आम्हाला उशिरा का होईना तुम्ही आमच्या आयुष्यात आले, आम्हाला खूप आनंद होतोय. आणि तुमचे हे शब्द कानावर पडतात ना, रोज ऐकतच बसा वाटतं, म्हणजे ती सवय लागली आता आम्हाला. 5 महिने झाले मी तुमच्या क्लासला जॉईन आहे. आणि क्लास पण हा केल्यामुळे खूप चांगले होते. तर जसे जसे आपण प्रॅक्टिस करत जाल तसं तसं आपल्या आयुष्यात चेंजेस होत राहतात. आणि शक्यतो मी सगळ्यांना सांगते की हा क्लास करा मॅडमचा, आवर्जून सांगते प्रत्येकाला. आणि प्रॅक्टिसही तेवढी करा. थँक्यू, थँक्यू आणि व्हेरी मच. मॅडम धन्यवाद, तुम्ही आमच्या आयुष्यात आले, आता आम्हाला तुमच्यात सहभागी करून थँक्यू, घेतलं. थँक्यू. मी फक्त माध्यम आहे, फक्त तुमची प्रॅक्टिस आहे जी तुम्हाला पुढे नेते. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सो आता आपण मनी मंत्रा समजून घेऊ आणि मग प्रश्न उत्तर. ठीक आहे. चला, तर मनी मंत्र हा आहे
काही मॅजिकची कांडी वगैरे काहीच नाही माझ्याकडे. मग काय मॅडम एवढा हे करून ठेवलं म्हणा, मनी मंत्र देणार. पण मी आता ज्या गोष्टी सांगते तेवढ्या जरी तुम्ही फॉलो केल्या, एक सुरुवात होईल. ठीक आहे, बाकी क्रिस्टल्स आणि त्या सगळ्या गोष्टी पुढच्या लेवलला आपण बघणारच आहे. पण सगळ्यात पहिले ज्या मी टिप्स आता देते आहे तेवढा जर तुम्ही फॉलो केला तर एक सकारात्मक बदल तुम्ही निश्चितच अनुभवू शकाल. तर तो बदल हा मनी मंत्रासाठी सगळ्यात महत्वाचं, एव्हरीथिंग इज एनर्जी. तर पैसा देखील आपल्या जीवनातली खूप मोठी सकारात्मक ऊर्जा आहे. आणि जर आपण पैशाबद्दल कंप्लेंट करत राहू की माझ्याकडे कमी आहे, हे घ्यायचं आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, तर पैसे खूप अडचणी आणतात आपल्या जीवनामध्ये. आणि जेव्हा तुम्ही तिला पॉझिटिव्ह म्हणून घेता कि मेरे पास हमेशा जरूरत से ज्यादा पैसा है और इस पैसे से मैं खुद को आनंदित कर लोगों के जीवन में सहायता और खुशियां लाने का काम करता हूँ, करती हूँ, तेव्हा तुमच्या जीवनात पैशाचं मल्टिप्लिकेशन होतं. तर सगळ्यात पहिली टीप, आपला जर पर्स फाटका असेल, पर्स महिलांचा असो पुरुषांचा असो, त्या फाटक्या पर्समध्ये कधीच पैसे ठेवायचे नाही, पहिला नियम. आणि ते मोदीजींनी जेव्हा नोटबंदी केली तेव्हा बिचारे कुठं कुठं कोंबलेले पैसे बाहेर आले. मला सांगा, तुम्हाला कोंडून ठेवलं तर आवडेल का? म्हणून पैशांना कुठेही ठेवू नका. पैसे हे एक आपल्या या भौतिक जगतामध्ये जगण्यासाठी पॉवरफुल एनर्जी आहे. तर या पॉवरफुल एनर्जीमध्ये अधिक जगायचं असेल, आनंदाने जगायचं असेल, तर आपल्याला मोकळा श्वास लागण्यासाठी तर जे पैसे आहेत त्याला व्यवस्थित अरेंज करून ठेवा पर्समध्ये. पैसे असे चुरगडून आहे, कोंबून आहे, तर ते नका करू. पर्समध्ये औषधांच्या चिठ्ठ्या नका ठेवू. औषधांच्या चिठ्ठ्या पर्समध्ये ठेवायच्या नाही, अजून ते दवाखान्यात जातात सगळे पैसे. ठीक आहे. त्याच्यानंतर पैशाला आजपासून मी एक प्रार्थना सांगते, ती प्रार्थना तुम्ही म्हणायला सुरुवात करा. हे पैसे मी या व्यक्तीला देतात. जरूर नाही की भाजीवाल्याचं नाव आपल्याला माहिती आहे, एखाद्या कपड्याच्या दुकानातलं नाव माहिती आहे, किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताय, मनातल्या मनात तरी एक पटकन ही प्रार्थना करून द्यायची, हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. काय प्रार्थना करायची? हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. आणि मग बघा, ही मनी एनर्जी आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी कशा पद्धतीने मदत करते. लोग भी वही रहेंगे, हम भी वही रहेंगे, पर जिंदगी मात्र सकारात्मकता और पॉझिटिव्हिटी में बदल के रहेंगे. आणि आयुष्याला आपण खूप सुंदरतेने, सुंदर आनंदाने जगू शकणार आहे. हा अनुभव या दिव्य रेखेसोबत आपण घेऊ शकणार आहे. आणि समजा आज आपली कॅपॅसिटी, मला सांगा, 100 रुपये तर महिन्याला डोनेट करायची प्रत्येकाची आहे, जेवढे इथे बसलेले आहेत. तो ऍटलिस्ट किसी जरूरतमंद को 100 रुपये दे. आता तुम्ही म्हणाल माझं डोनेशन ईश्वरीय कृपेने, आता आज 307 लोक क्लासला होते लास्ट डेला, 307 गुणिले 3000 पकडा, जी माझ्या कोर्सची ऍक्च्युअल फी आहे. मग एवढं फ्री मध्ये दिलं, मग मल्टिप्लिकेशन कोणाला भेटणार आहे? क्लास तुमच्यासाठी फ्री मध्ये आहे, पण ब्रह्मांडाकडनं मला भेटेल की नाही? तर जे, कारण मी प्रार्थना काय केली, या प्रत्येकाच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करा आणि मल्टिप्लाय होऊन ते माझ्याकडे परत येऊ द्या. आणि म्हणून जे तुम्ही पेराल ते मल्टिप्लाय होणार. शेतकरी एक बी लावतो ना, त्या एका बीचं किती असंख्य धान्यामध्ये रूपांतर होतं. मग जर मी मनापासून तुमच्यासाठी जर सकारात्मकतेची, आनंदाची कल्पना केली, तर तो ब्रह्मांड मला मल्टिपल होऊन देईल की नाही? आणि म्हणून देताना संपूर्ण सकारात्मक भावनेने लोकांना द्या. तो अख्खा ब्रह्मांड तुम्हाला इतकं देईल की तुम्ही मागता मागता थकाल, पण रेखी देता देता थकणार नाही. हा मी माझ्या पर्सनल लाईफचा अनुभव आहे. माझाच नाही, आज हजारो विद्यार्थी, जेव्हा आमचा समृद्धी शक्तिपथाचा क्लास असतो वर्षात, त्याची मी फक्त आयुष्यात एकदा फी घेते, आणि तो कोर्स माझा बिलकुल हे असतो, वर्षातनं 3 वेळा
आपल्या मनी एनर्जी ऍक्टिव्हेट करता येतात त्याच्यात. दसरा, धनत्रयोदशी आणि अक्षय तृतीया 3 वेळा ते एनर्जी ऍक्टिव्हेशन असतं. बऱ्याच लोकांचं त्या दिवशी एका मॅडमने एक सुंदर पत्र पाठवलं. हस्बंडला गमतीत म्हटलं, हस्बंडने 1 लाख रुपये ट्रान्सफर केले म्हणे अकाउंटमध्ये. बऱ्याच लोकांचे बिझनेसमध्ये ग्रोथ होते. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये, नात्यांमध्ये, म्हणजे डिवोर्सला गेलेली केस जेव्हा वापस येते, तो खरा आनंद असतो की त्या नात्यांमध्ये परत जोडतो आपण. रेकी असं या पद्धतीने शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्याच लेव्हलच्या प्रश्नांचं उत्तर देत असते. ऑफिशियली आत्ता आपलं सिलेबस इथे संपलेलं आहे. इथून पुढे आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. ठीक आहे. तर ज्यांना कोणालाही घाई असेल ते जाऊ शकता. जे लोक सेकंड लेव्हलला येऊ इच्छितात तर आपलं बॅच सोमवारपासून होणार आहे. आणि ज्यांनाही टाइमचा इश्यू आहे, आपल्याकडे भरपूर लोक वर्किंग असतात जे काय म्हणणार आपण त्यांना, ते काम सांभाळून आपला क्लास अटेंड करत असतात. काम सांभाळून आपला काम अटेंड करत म्हणजे सगळं सांभाळून ते क्लास करतात. तर त्याच्यामुळे रेकॉर्डिंग आपल्याला मिळतं. आणि या रेकॉर्डिंग लाईफ टाईम आहे. लाईव्ह बॅचेसचं टायमिंग चेंज होत राहतं. जेव्हा जेव्हा आपण जेव्हा ते जॉईन म्हणजे क्लास करतो तेव्हा तेव्हा तुम्हाला तो अनुभव येईल. आणि तेवढा तुम्ही सुंदर जो अनुभव आहे आपल्या प्रती आणि आपल्या जीवनाप्रती निश्चितच करू शकणार. ओके. आणि सो इतका वेळ तुमच्या आयुष्यातला एवढ्या श्वासांचा तुम्ही दिला. एक अपर्णा आठवले मॅडम आल्यात, मी त्यांचं शेअरिंग तुम्हाला नक्की ऐकू येईल. कारण त्या एक मुळात शिक्षिका आणि रेकीला खूप चांगल्या पद्धतीने जगतात. अपर्णा मॅडम, तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करावा. नमस्कार. नमस्कार मॅडम. दिव्य रेकी शक्तीचा आभार मानते. या बॅच मध्ये खूप जण मला दिसले जॉईन झालेले, आणि त्यांना मी सांगू इच्छिते की रेकीने माझं पण आयुष्य खूप बदलवून टाकलेलं आहे. आणि नुसतंच तसं तर मी आनंदी होते, समाधानी होते, दोन्ही मुलांच्या बाबतीतही छान होते, सगळंच होतं. पण त्याही पेक्षा मॅडमने जसं सांगितलं की मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येतं, आणि तसं खरं झालेलं आहे. म्हणजे इथून मुलगा जरी विदेशात असला तरी त्याची इतकी ग्रोथ तिकडे होत आहे की तो मला सारखा म्हणत असतो, आई तुझं हे रेकीमुळे असं झालं. नातू तिकडे गेलेला आहे, त्याचे तर मला प्रचंड अनुभव आले मॅडम, जो मी शेअर पण केलं ते व्हिडिओ पाठवून, की त्याला आलेल्या अडचणी फर्स्ट टाइम गेल्यानंतर त्या अडचणी कशा दूर झाल्या. सध्या नातीचं पण तसंच चाललंय. माझ्या तब्येतीचा मध्ये पण भरपूर सुधारणा, म्हणजे आता सध्या मी कुलकर्णींकडे फिजिओथेरपीला जाते. तर तिथे गुडघ्याच्या ऑपरेशन्सचे अनेक पेशंट येतात, तर ते सगळेजण मला म्हणतात की का हो तुम्ही इतक्या लवकर काठी कशी सुटली, इतक्या लवकर वॉकर कसं सुटलं तुमचं. तर त्यांना मी सांगते की आहे एक अशी एक विद्या आहे म्हणा, किंवा एक शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे मी उभी राहू शकले. आणि परवाच्या दिवशी मतदानाला गेल्यावर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की बापरे मॅडम, आता ऑपरेशन झालं आणि तुम्ही इथपर्यंत आल्या. म्हटलं हो. परवाला कुलकर्णी सरांकडे जात असताना मी माझ्या गाडीला मला स्वतःला रेकी दिली, किंवा हे किती दिवस चालणार आहे फिजिओथेरपी अजून, आणि मला 2च पायऱ्या चढायला सांगितल्या होत्या. माझ्या मुलीकडे मी गेले नाही आहे, 4 महिने झाले, पायऱ्या चढायच्या नाही म्हणून. तर कसं होईल. तर त्या दिवशी कुलकर्णी सर गावाहून आले आणि मला त्या मॅडम म्हणाल्या की मॅडम तुम्ही अकोल्याला जाऊ शकत नाही ऑपरेशन झालेल्या सरांना दाखवायला, तर कुलकर्णी सरांना एकदा बोलून घ्या. म्हणजे ठीक आहे, देताय का नंबर आजचा, तर हो म्हणल्या. आणि सरांकडे फक्त 5च नंबर्स असतात, पण मला नंबर मिळाला. आणि ही सगळी शक्तीच आहे, म्हणजे त्याचे आलेले अनुभव मी कथन करते. तर सरांना पाहिल्याबरोबर सर म्हणाले वा, गुडघा तर तुमचा खूप छान झालेला आहे. आणि मॅडम ते वॉकर टाका गाडीमध्ये, ती स्टिक पण टाकून द्या. आणि त्यांचा जो योगेश नावाचा दादा आहे त्याला सांगितलं फक्त मॅडमच्या मागे जा. आणि फिजिओथेरपीला सगळ्या पायऱ्या मी विदाऊट हेल्प वर गेलेले. छान. ही सगळी जी शक्ती मला प्राप्त झालेली आहे ही केवळ आणि केवळ मॅडम जे सतत सांगत राहतात की पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येऊ द्या आणि रेकीची आराधना करा. अगदी खूप जरी रेकीची आराधना नाही केली तरी मॅडमने जेवढं बेसिक सांगितलेलं आहे तेवढं केलं. मास्टर्स लेवल पर्यंत पूर्ण केल्यानंतरच ती खरं शक्ती आपल्यामध्ये येते. पहिल्या लेवलला तर आपण अगदी छोटं छोटं करतो, त्यावेळेला आनंद होतो आपल्याला, पण अनुभव इतके छान येतात आहे सगळे. आणि आता एक ऑपरेशन झाल्यानंतर एक छोटासा अनुभव मॅडमसाठी पण नवीन सांगते. माझ्या घरात जी भाडेकरी आहे, काय माहिती तिच्या मनाला काय वाटलं की काकूंच्या मदतीला गेल्यानंतर सततच आपल्याला यांना मदत करावी लागेल का वगैरे असं काही, कारण मी बेडवर होते. तर तिचं बोलणं बंद झालं. मला खूप वाईट वाटतं की खिडकीतनं ती मला दिसते आहे, ती विचारत नाही. एरवी रोज येणारी पोरगी ती घरामध्ये, काय झालं बा, मी तर काही हिला कधी काही म्हटलेलं नाहीये, काहीच नाही. आणि मग मॅडमनी म्हटल्याप्रमाणे की आपण नातेसंबंध या रेकीमधून खूप छान करू शकतो. मग त्या दिवशी हे मला म्हणे, अगं तुला सारखं वाटतं ते करत का नाही.
म्हणजे माझ्याकडे या गोष्टींवर यांचा विश्वास तसा नाही पदोपदी मला आज तुझी ती रेकी कर बरं अमुक गोष्टींसाठी. आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो की हे मला म्हणतात आहे. तर मी ती रेकी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी तिने मला ताटभर जेवणाचं आणून दिलं. म्हटलं अगं हे काय आहे? मला नाही चालणार हे सगळं. तर म्हणे नाही काकू आज मी जरा वेगळा पदार्थ केला. हे म्हणे रेकी की कमाल. ह्यांनी मला लगेच म्हणून हसून दाखवलं. मी म्हटलं अहो जेवण मिळालं म्हणजे रेकी की कमाल आहे का? पण नाही, ती दुपारी पण येऊन बसते, संध्याकाळी पण येऊन बसते. आणि मग तिला म्हटले अगं मला इतकं बरं वाटतं एकटं एकटं घरात असतं, तू येऊन गप्पा मारल्या तरी मला खूप छान वाटतंय. लागेल तर मीच आता उभी राहिल्यामुळे मीच तुला चहा करून देते वगैरे असं. ते नातेसंबंध पण या रेकीने दृढ केले. पैशाचा पण प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह म्हणजे तसा खूप नव्हताच. पण जे काय येतं आहे ते पण भरभरून येत आहे. म्हणजे या रेकीच्या याच्यानंतर लक्षातही नव्हतं की या आपल्या पॉलिसीज होत्या आणि त्या मॅच्युअर झालेल्या आहेत, ते आपल्याला पैसे मिळाले. मी त्या दिवशी यांना म्हटलं का हो, हात कुठून खात होतोय आपण, दोघे रिटायर्ड झाला, आपल्याला कोण देणार आहे आता आणून. आणि मग त्याच दिवशी मेसेज आला असा. तर अशी ही रेकीची खरंच जादूच आहे थोडक्यामध्ये. फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि मॅडमची तळमळ तर विचारूच नका तुम्ही, पहिल्या लेवलला आता बघितलं. आणि हे सगळं सगळं साध्य झालंय केवळ आणि केवळ या गुरूंमुळे. तर मी शतशः त्यांची ऋणी आहे. आणि सगळ्यांनी याची साधना करा. मॅडम म्हणतात तसं की दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जर आनंद आपण पेरला तर आपल्याकडे तो मल्टिप्लाय होऊन येतो. तसा माझ्या जीवनात पण भरपूर आलेला आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्स मॅडम. रेकी. थँक्स गॉड. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप सुंदर. सो थँक्यू मॅडम की म्हणजे लिटरली अशा म्हणजे मॅडमचा जो अनुभव आहे अशा हजारो लोकांच्या अनुभव त्यांच्या जीवनात आणण्यासाठी हे रेकीचं माध्यम मी बनली याच्यासाठी त्या ब्रह्मांडाचं. आणि मला खरं तर माझ्याकडे लेवल 1 ची काय पैसे नव्हते. त्या मैत्रिणीचा आभार जिने माझी लेवल 1 ची फी भरलेली होती. म्हणजे नेहमी, कारण आपल्या जीवनात कळत नकळत जोही व्यक्ती मदतीला येतो जस्ट सेड थँक्यू टू हिम, उसको थँक्यू कहिए, आगे बढ़िए. तो जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला ही रेकी आहे. ओके, सो आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. बाकी ज्यांना घाई असतील ते जाऊ शकतील. मी आता इथे एक